आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात एकच चर्चा आणि ती म्हणजे महागाई आणि इंधनाचे भडकलेले दर. आज मुंबईत पेट्रोल हे 108 ते 111 प्रति लिटरच्या आसपास आहे, तर डिझेल 95 ते 98च्या घरात आहे. आणि ही दरवाढ फक्त पेट्रोल डिझेल पुरतीच मर्यादित नाहीये, तर भाजीपाला, दूध, किराणा सामान आणि अन्य इतर गोष्टी, सगळ्याच गोष्टींचं बजेट हे कोलमडलंय. पण यामागचं नक्की कारण काय? हा जागतिक युद्धाचा परिणाम आहे की अंतर्गत धोरणांचा? सरकारचं यावर नक्की काय म्हणणं आहे आणि विरोधकांचे आरोप हे किती खरे? या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण आज आपण करणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊयात की अचानक हे दर का वाढले. तर यामागचं मुख्य कारण हे भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आखाती देशातील तणाव आणि इराण इस्रायलच्या युद्धात दडलंय. नकाशावरती नीट पाहिलं तर ओमान आणि इराणमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी आहे आणि हा जगातील सर्वात महत्वाचा समुद्री मार्ग मानला जातो, जिथून जगातील तब्बल 20% कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. आणि याच भागात युद्धाचा अडथळा निर्माण झाल्यामुळं प्रति बॅरल कच्च्या तेलाच्या किमती या 100 ते $105च्या पार गेल्या. भारत आपल्या गरजेच्या 85 ते 90% तेल हे आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात $1 जरी वाढ झाली तरी सुद्धा भारतात कोट्यावधींचा बोजा वाढतो आणि त्यात महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं औद्योगिक राज्य. त्यामुळं वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम सगळ्यात जास्त आणि सगळ्यात लवकर हा आपल्यालाच बसतो. आता पाहूयात नक्की सरकारचं यावर काय म्हणणं. केंद्र सरकार आणि प्रशासकीय तज्ज्ञांनुसार गेल्या 4 वर्षात ही पहिली मोठी दरवाढ आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या तेव्हा स्वतः ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी तोटा सहन करून तेलाच्या किमती ह्या स्थिर ठेवल्या होत्या, जेणेकरून सामान्य जनतेवरती त्याचा बोजा येणार नाही. याशिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताकडे स्वतःचा स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच आपत्कालीन तेल साठा देखील आहे, जो संकट काळात काही महिने पुरू शकतो. पण हा साठा संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी राखीव ठेवलेला असतो, त्यामुळे आता तो आपण लगेच वापरू शकत नाही. सरकारचं असं म्हणणं आहे की अशा जागतिक संकटांवरती कायमचा तोडगा काढण्यासाठी भारत ईव्ही म्हणजेच अर्थात इलेक्ट्रिक वाहनं, सीएनजी, सोलार एनर्जी आणि आत्मनिर्भर ऊर्जा या काही धोरणांवरती वेगानं काम करतोय. हे सगळं जरी बरोबर असलं तरी सुद्धा दुसरीकडे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय. काँग्रेस आणि महाविकास आघाडीसह संपूर्ण विरोधकांचा आरोप आहे की निवडणुका संपल्या की जनतेची लूट सुरू होते. विरोधकांचं म्हणणं आहे की जेव्हा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या कमी होत्या तेव्हा त्याचा फायदा सामान्य जनतेला का दिला नाही? तो फायदा सरकारनं करांच्याच टॅक्सच्या माध्यमातून स्वतःकडे का ठेवला आणि आता तोटा मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागतो. पण यातलं वास्तव नक्की काय? जागतिक संकट नक्कीच खरंय, पण हेही तितकंच खरंय आणि ते टाळून चालणार नाही की भारतात इंधनावर अजूनही खूप जास्त कर लावले जातात. जेव्हा तुम्ही 1 लिटर पेट्रोल खरेदी करता तेव्हा त्यात मूळ किमतीशिवाय केंद्र सरकारची एक्साइज ड्युटी आणि राज्य सरकारचं वॅट समाविष्ट असतंच. महाराष्ट्रात काही शहरांच्या तुलनेत वॅटचा दर हा सगळ्यात जास्त आहे. त्यामुळं शेजारील राज्यांपेक्षा आपल्याकडे इंधन हे अधिक महाग मिळतंच. हा कर कमी करून जनतेला दिलासा का दिला जात नाहीये, हा विरोधकांचा मुख्य आरोप आहे. हे सगळं झालं राजकारण, पण या सगळ्या खेळात सर्वात जास्त कोण होरपळला जातो तो म्हणजे महाराष्ट्रातला, या मातीतला सामान्य माणूस. इंधन महागलं की देशात एक साखळी प्रक्रिया सुरू होते आणि ती साखळी प्रक्रिया कशी आणि कुठे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वाहतूकदार आणि चालक, मुंबई ठाण्यातील रिक्षावाले, टॅक्सी ड्रायव्हर आणि ट्रक चालक यांचं उत्पादन मर्यादित आहे, पण डिझेल वाढल्यानं त्यांचा रोजचा खर्च वाढलाय. त्यामुळे पुढे रिक्षा आणि माल वाहतुकीचं भाडं वाढतं. दुसरं म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब. पुणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांमधील मध्यमवर्गीयांचे ऑफिस कम्युट महाग झाले. मुलांच्या शाळेच्या बसचे शुल्क आणि स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरमुळे महिन्याचं बजेट हे कोलमडलंय. तिसरं म्हणजे शेतकरी आणि ग्रामीण भाग. डिझेल महाग झाल्यानं शेतातील ट्रॅक्टर आणि पाण्याचे पंप चालवणं महागलंय. वाहतूक खर्च वाढल्यामुळं मुंबईच्या बाजारात टोमॅटो, कांदा, कोबी, भेंडी यांसारखे भाज्यांचे दर हे कडाडलेत. आणि महाराष्ट्रात सध्या अन्नधान्याची महागाई जवळजवळ 4 ते 5% वर गेली आहे. आता हे सगळं खरं आहे, पण यातून नक्की मार्ग काय? मला असं वाटतं या पातळीवर
यावर 2 पातळीवर काम करता येईल. एक म्हणजे सरकारकडनं आणि एक नागरिकांकडनं. सरकारकडून काय अपेक्षा आहेत? ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहूया. सरकारनं इंधनावरील जीएसटी किंवा वॅट मध्ये काही प्रमाणात कपात करून तात्पुरता दिलासा द्यावा. भाजीपाला खराब होऊ नये म्हणून कोल्ड स्टोरेजची व्यवस्था बळकट करावी, जेणेकरून पुरवठा सुरक्षित राहील. गरीब आणि गरजू घटकांना थेट आर्थिक मदत किंवा लक्षित सबसिडी दिली जावी. याशिवाय नागरिक म्हणून आपण काय करू शकतो तेही पाहूया. वैयक्तिक गाड्यांऐवजी लोकल ट्रेन, मेट्रो, बसेस किंवा कारपुलिंगचा जास्तीत जास्त वापर करणं. बाजारात मिळणाऱ्या महागड्या आयात केलेल्या भाज्यांपेक्षा स्थानिक आणि हंगामी भाज्यांना प्राधान्य देणं. शक्य असल्यास सीएनजी किंवा इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे वळणं. हे सगळं आहेच, पण दीर्घकाळाचा विचार केल्यास भारत जोपर्यंत ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होत नाही तोपर्यंत अशा जागतिक युद्धांचे चटके आपल्याला बसतच राहणार आहेत. असो, आखाती देशांमधील युद्ध कधी संपेल हे आपल्या हातात नाही, पण या कठीण काळात महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील सामान्य जनतेला आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं नक्कीच वाटतं. बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा काय भाव आहे आणि महागाईचा तुम्हाला कसा आणि किती फटका बसतोय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जोडले राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह.